स्टुडंट, तर आपली सीटी सेलची कॅप राऊंड 2 ची जी मेरिट लिस्ट आहे, जी सीट मॅट्रिक्स आहे, ठीक आहे, सॉरी, तर सीट मॅट्रिक्स आपल्याला आलेली आहे. काल आपल्याला सीट मॅट्रिक्सची लिस्ट आली होती. टोटल गव्हर्नमेंट कॉलेजेस, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस. तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये अजून 4 कॉलेजेसचे ॲडिशन झालेलं आहे, म्हणून आपली सीट अजून वाढलेले आहे. तर आता आपण बघणार आहोत की गव्हर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंट म्हणू शकतो, ते एकूण 22 कॉलेज आहेत. किती आहेत एकूण? 22 कॉलेजेस, ठीक आहे. तर एवढ्या कॉलेजेसमध्ये अजून किती सीट ह्या शिल्लक आहेत, ठीक आहे. कॅप राऊंड 2 मध्ये किती सीट अजून शिल्लक आहेत ते आता मी इथे पुन्हा हा चार्ट तुमच्यासाठी तयार केलेला आहे, ठीक आहे. तर टोटल सीट आपल्या एकूण आहेत. तर त्याच्यापैकी जे आपला कोटा असतो, ठीक आहे, कॅटेगरी वाईज असतो, एक रिझर्व कोटा असतो आणि एक ओपन कोटा असतो. ओके, तर हे रिझर्व कोटा आहे, ठीक आहे, हा आहे रिझर्व कोटा, ठीक आहे, आणि हे ओपन कोटा म्हणजे ओपन कॅटेगरीचा कोटा आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला किती सीट अजून शिल्लक आहेत, म्हणजे आता ज्या स्टुडंटचा कॅप राऊंड 1 मध्ये नंबर लागलेला नव्हता, कॉलेज अलर्ट झालेले नव्हते, तर त्यांना पुन्हा एकदा खूप मोठा चान्स आहे की त्यांचा 100% नंबर हा लागू शकतो, जर त्यांचा क्लोजिंग रँकजवळ कट ऑफ असेल तर. सर्वात पहिले आता जे सीट मॅट्रिक्स आहे, ठीक आहे, तर त्याचं डिवाइड कसं केलेलं असतं सीटी सेलने की जनरलमध्ये किती सीट आहेत. आता जनरल म्हणजे काय, तर ओपन कॅटेगरी नाही, तर जनरल म्हणजे याच्यामध्ये मेल प्लस फीमेल, कळालं, म्हणजे याच्यामध्ये हे जे सीट आहेत, ओके, 65, तर याच्यामध्ये मेल सुद्धा लागू शकतो आणि फीमेल सुद्धा लागू शकतो. नंतर आहे वुमन कोटा पण असतो. वुमन मध्ये फक्त फीमेल, ओनली फीमेलला सीट भेटणार, म्हणजे इथे मेलची सीट लागणार नाही. नंतर आहे ऑर्फन 1, नंतर ऑर्फन 2 आणि नंतर आहे PWD म्हणजे फिजिकली डिसेबल्ड, ठीक आहे, फिजिकली चॅलेंज स्टुडंट्स. ओके, तर मग असे हे 5 कॉलम आपल्याला सीटी सील हे करून देते आणि कॅटेगरी वाईज किती सीट आहे ते सांगते. तर सर्वात पहिले आहे SC कॅटेगरी. तर SC कॅटेगरीला जनरलमध्ये अजून आपल्याला 65 सीट ह्या अवेलेबल आहे. कोणत्या कॉलेजेसमध्ये? गव्हर्नमेंट प्लस गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस, ठीक आहे. नंतर आहे वुमन कोटा फिमेल्स, त्याच्यामध्ये 4 सीट्स अजून अवेलेबल आहेत. म्हणजे आपण बघू शकतो की ह्या वुमनच्या इथे सुद्धा वुमनला ॲडमिशन भेटू शकतं आणि इथे सुद्धा फिमेलला ॲडमिशन भेटू शकतं, त्यामुळे त्यांच्याकडे ॲडव्हान्टेज जास्त आहे, ठीक आहे. नंतर आहे ऑर्फन. ओके, तो ऑर्फनसाठी 0 सीट्स बाकी आहे SC कॅटेगरीमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये आणि गव्हर्नमेंट ॲडेडमध्ये, ठीक आहे. नंतर आहे ऑर्फन 2 साठी 1 सीट आहे रिझर्व, नंतर अजून बाकी, ठीक आहे. आणि PWD फिजिकली डिसेबल्डमध्ये SC कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट ॲडेड किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 10 सीट अजून सुद्धा अवेलेबल आहेत, ठीक आहे. नंतर आहे ST कॅटेगरीसाठी अजून जनरलमध्ये म्हणजे मेल आणि फिमेलमध्ये 36 सीट अजून अवेलेबल आहेत गव्हर्नमेंट ॲडेड आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. नंतर आहे वुमन कोटामध्ये 14 सीट अजून सुद्धा शिल्लक आहेत. नंतर ऑर्फनमध्ये 1 सीट शिल्लक आहे, ऑर्फन 2 मध्ये सीट शिल्लक नाही. नंतर आहे PWD 5 जागा अजून शिल्लक आहे. नंतर आहे VJ कॅटेगरीसाठी टोटल जनरलमध्ये आहे मेल प्लस फिमेल 12 सीट अजून अवेलेबल आहे. नंतर आहे वुमनमध्ये 3 सीट, नंतर ऑर्फनमध्ये 0 सीट, ऑर्फन 2 मध्ये 0 सीट आणि PWD फिजिकली चॅलेंजमध्ये 2 सीट अजून अवेलेबल आहे, ठीक आहे. नंतर N1 म्हणजे काय, तर NTB कॅटेगरी. ओके, तर NTB कॅटेगरीसाठी मेल प्लस फिमेल म्हणजे जनरल सीट आहेत, 11 सीट्स आहेत. ओके, नंतर वुमन कोटामध्ये आहे 3 सीट्स अजून अवेलेबल आहेत आपल्याला सेकंड राऊंडसाठी. नंतर आहे ऑर्फन मध्ये 0 सीट्स आहेत, ऑर्फन 2 मध्ये सुद्धा 0 सीट्स आहेत आणि PWD मध्ये
2 सीट अजून शिल्लक राहिलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर आहे N2 कॅटेगरी म्हणजे NTC कॅटेगरी. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि किंवा गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेसमध्ये टोटल जनरलच्या 17 सीट अवेलेबल आहे. NTB कॅटेगरीसाठी N2. ओके. मेल प्लस फिमेलसाठी 17 जागा शिल्लक आहेत. नंतर आहे वुमेनसाठी 4 जागा शिल्लक आहे. नंतर ऑर्फनसाठी ऑर्फन 1 साठी 1 जागा शिल्लक आहे. ऑर्फन 2 मध्ये 0 जागा आहे. नंतर PWD फिजिकली चॅलेंजसाठी 3 जागा अजून शिल्लक राहिलेल्या आहेत. नंतर आहे N3. तर N3 म्हणजे काय की NTD कॅटेगरी. ओके. त्याच्यामध्ये जनरल म्हणजे मेल प्लस फिमेल याच्यासाठी 12 सीट्स अजून सुद्धा अवेलेबल आहे इन गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस महाराष्ट्र. नंतर वुमेनसाठी आहे 4 सीट्स. नंतर ऑर्फनसाठी 0 सीट आणि ऑर्फन 2 साठी सुद्धा 0 सीट्स आहे. आणि PWD साठी 1 सीट अजून सुद्धा बाकी आहे. नंतर आहे OBC कॅटेगरी. लक्ष द्या, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड मध्ये अजून 94 सीट्स बाकी आहेत. सर्वात जास्त तर OBCच्या बाकी आहेत. ओके. नंतर आहे वुमन कोटामध्ये अजून वुमन कोटाच्या वेगळ्या 30 सीट्स अजून बाकी आहे. ठीक आहे, अलॉट व्हायच्या. नंतर आहे ऑर्फनची 1 सीट, ऑर्फन 2 ची 1 सीट आणि PWDच्या 13 सीट्स अजून सुद्धा अवेलेबल आहे OBC कॅटेगरीसाठी. म्हणून तुम्ही इतका टेन्शन घेऊ नका सध्या. ठीक आहे. आणि जर हे रिझल्ट आपण पूर्ण बघितले तर सगळ्यांची टोटल मधून ह्या जनरलमध्ये टोटल 247 सीट बाकी आहेत. वुमनमध्ये टोटल 82 सीट बाकी आहेत. ऑर्फनमध्ये 3, ऑर्फन 2 मध्ये 2 आणि PWD मध्ये 36 या सीट टोटली फॉर रिझर्व्ड कॅटेगरीज बाकी आहेत. म्हणून तुम्हाला अजून काही चिंता करायची इतकी आवश्यकता नाही. ठीक आहे. नंतर आहे SC BC कॅटेगरी. ओके. त्याच्यासाठी जनरल मीन्स मेल प्लस फिमेल यांच्या सीट 39 सीट्स आहेत. खूप जास्त द्या. म्हणजे बघा, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेडमध्ये 39 सीट्स बाकी आहेत. आणि वुमनमध्ये वेगळ्या वुमन स्पेशली फिमेलसाठी 17 सीट ह्या अजून बाकी आहेत. नंतर आहे ऑर्फनमध्ये 1 सीट, ऑर्फन 2 मध्ये 1 सीट आणि PWD मध्ये 7 सीट अजून सुद्धा बाकी आहे SC BC कॅटेगरीसाठी. नंतर आहे EWS लक्ष द्या. गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेसमध्ये तुम्हाला एकूण 41 सीट ह्या फॉर मेल आणि फिमेल ह्या मिळून बाकी आहेत. ओके. नंतर आहे 17 सीट्स फॉर फिमेल सेपरेटली वुमन कोटा. नंतर आहे ऑर्फनसाठी 1, ऑर्फन 2 साठी 1 आणि PWD साठी 7 सीट्स अजून शिल्लक आहेत. फॉर ओपन कॅटेगरीवाले नीट लक्ष द्या. तुम्हाला एकूण 132 सीट्स गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेसमध्ये अजून सुद्धा शिल्लक आहेत तुमच्यासाठी. ओके. फिमेल कोटा वुमेन कोटामध्ये 46 सीट्स अजून सुद्धा बाकी आहेत. नंतर ऑर्फन 1 मध्ये 2 सीट बाकी आहेत. ऑर्फन 2 मध्ये 1 सीट बाकी आहे आणि PWD मध्ये 14 सीट्स या अजून बाकी आहेत. म्हणून आपल्याला सेकंड कॅपमध्ये आपल्याला सीट लागण्याची खूप जास्त शक्यता आहे. ओके. मग आता हे जे सीट्स आहे टोटल आपण बघितले कॅटेगरी वाईज. सो ओव्हरऑल इन गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेसमध्ये किती सीट्स अजून बाकी आहेत. तर टोटल सीट जर आपण बघितला जनरल म्हणजे मेल किंवा फिमेल धरल्या तर 459 सीट्स अजून बाकी आहेत गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजमध्ये. वुमेन कोटामध्ये 162 अजून सीट्स बाकी आहेत. नंतर ऑर्फनमध्ये 7 सीट्स बाकी आहेत. ऑर्फन 2 मध्ये 5 सीट्स या अजून बाकी आहेत आपल्याकडे. तर PWD मध्ये 64 सीट्स या बाकी आहेत टोटल. ओके. तर हे सगळे जर
टोटल सीट्स जर एकत्र केला तर टोटल सीट्स आपल्याकडे गव्हर्नमेंट ॲडेड आणि गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 692 इतक्या सीट अजून गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजमध्येच बाकी आहेत. म्हणजे ते सीट आपल्याला लागू शकतात. ह्या टोटल सीट ह्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या खूप आहेत. म्हणजे यामध्ये जितके सुद्धा मला कमेंट झाले त्यापैकी मला असं वाटतं की या सेकंड राऊंडमध्ये तरी खूप सारे विद्यार्थी हे सेकंड राऊंडला पात्र राहणार आहेत. त्यांना कॉलेजेस हे भेटणार आहेत. ओके, तर तुम्ही हे नीट डाटा बघा. याला लक्षात घ्या की अजून सुद्धा खूप सीट बाकी आहेत. गव्हर्नमेंटमध्ये इतक्या साऱ्या सीट आहेत तर प्रायव्हेटमध्ये तर अजून जास्त आहे. आणि प्रायव्हेटचे अजून 4 कॉलेजेस वाढले म्हणजे अजून सीट्स आपल्याला खूप साऱ्या अवेलेबल झालेल्या आहेत. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रायव्हेटचं बघू. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही मला अजून काही डाऊट असेल ते विचारू शकता कमेंटमध्ये. थँक्यू.